स्वागतम सुस्वागतम। आज 20 ऑगस्ट 2025 रोज बुधवारला आपल्या लोकमान्य प्राथमिक विद्यालयामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्याचे आयोजन केलेले आहे। तरी या कार्यक्रमास उपस्थित सर्व पालकवर्ग आणि आमच्या बालगोपालांचे मी सहर्ष स्वागत करीत आहे। तर आजच्या या कार्यक्रमाला माननीय श्री पाटील सर, अध्यक्ष लोक शिक्षण संस्था वरोरा यांनी मंचावर आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते। तसेच माननीय श्री घुमे सर, उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती यांनी प्रमुख पाहुणे म्हणून आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते। त्याचप्रमाणे माननीय श्री अजिंक्य तांबडे सर, ठाणेदार पोलीस स्टेशन वरोरा, तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शरदजी भस्मे यांनीही मंचावर आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते। त्याचप्रमाणे आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ उरकांदे मॅडम यांनीही मंचावर आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते। तसेच माझी मुख्याध्यापिका सौ पनके मॅडम यांनीही कार्यक्रमात उपस्थित राहावे अशी मी त्यांना विनंती करते। यानंतर मंचावरील मान्यवरांना मी अशी विनंती करते की आपण भगवान श्रीकृष्ण तसेच माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करावे।
बालकांसोबत ज्याने रचला रास, यशोदा देवकी ज्याची मैया, तोच साऱ्यांचा लाडका श्रीकृष्ण कन्हैया, तोच साऱ्यांचा लाडका श्रीकृष्ण कन्हैया. आपल्या शाळेतील इयत्ता पहिली व दुसरीचे विद्यार्थी बाळकृष्णाच्या वेशभूषेमध्ये आलेले आहेत. मी मान्यवरांना अशी विनंती करते की आपण या बालगोपालांचे औक्षवण करावे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री पाटील सर, अध्यक्ष लोक शिक्षण संस्था वरोरा यांचे स्वागत श्री लाभे सर पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री घुमे सर, उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती यांचे स्वागत श्री गोरुडे सर पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करते. माननीय श्री अजिंक्यजी तांबडे सर यांचे स्वागत श्री बर्डे बाबू पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करते. माननीय श्री शरद भस्मे सर यांचे स्वागत कुमारी मडावी मॅडम पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करते. आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ उरकांदे मॅडम यांचे स्वागत कुमारी कन्नोजवार मॅडम पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ उरकांदे मॅडम प्रास्ताविकपर भाषण करतील अशी मी त्यांना विनंती करते. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम मुलांच्या आवडत्या त्या बाळकृष्णाच्या लोभस रूपात मी विनम्र अभिवादन करते. विद्येची देवता माता सरस्वती, आदरणीय व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री श्रीकांत पाटील सर, अध्यक्ष लोकशिक्षण संस्था वरोरा, माननीय श्री घुमे सर, उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती लोकमान्य प्राथमिक विद्यालय वरोरा, तसेच आज प्रमुख उपस्थिती लागलेले माननीय श्री अजिंक्य तांबडे सर, ठाणेदार वरोरा पोलीस स्टेशन वरोरा, तसेच श्री सन्माननीय भस्मे सर, PSI पोलीस स्टेशन वरोरा, त्याचप्रमाणे आमच्या शाळेच्या माजी मुख्याध्यापिका सौ पनके मॅडम, उपस्थित सर्व पालक बंधू भगिनी आणि माझ्या बालगोपालांनो. ढगांच्या आडून चंद्र हासला, आकाशी ताऱ्यांचा रास रंगला, कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला. लहान मुलांचे आनंदपूर्ण हास्य म्हणजे स्वर्ग सुखाचा अनुभव आहे. प्रत्येक मुलात कृष्ण शक्ती भरलेली असते. प्रत्येक माता आपल्या बालगोपालांमध्ये कृष्णाला अनुभवत असते आणि शोधत असते. कृष्ण जसा देहभान विसरून खेळायचा, बासरी वाजवायचा, रानावनात हिंडून आपल्या सवंगड्यांसोबत दंगा करायचा, खोड्या काढायचा, त्याचबरोबर
संकट काळामध्ये लोकांना मदत करायचा, मित्रता कशी असावी, दुष्टशक्तींचा नाश करणे, वाईट प्रवृत्तीच्या लोकांना धडा शिकविणे, संकटकाळी बहिणीचे रक्षण करणे, अशा अनेक आदर्श कृष्णाने आपल्याला जगासमोर ठेवले आहे. लहानापासून ते मोठ्यापर्यंत माणसाने जीवन कसे जगले पाहिजे व कसे जगावे याचा मार्ग श्रीकृष्णाने आपल्याला दाखविला आहे. वर्गामध्ये अनेक प्रकारची मुले असतात. सर्वच मुलांना अभ्यासाची आवड असते असं नाही. परंतु दहीहंडीचा कार्यक्रम म्हटला की एक प्रकारची शक्ती त्यांच्यामध्ये संचारते आणि मुले टाळ्या वाजून आनंदाने नाचू लागतात. मुलांचा बौद्धिक विकासाबरोबर या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक गोष्टी त्यांना कळत नकळत शिकण्यास मिळतात. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून आमच्या प्राथमिक विद्यालयामध्ये पालक शिक्षक संघातर्फे दहीहंडी हा उपक्रम घेतला जातो. मुलांना समृद्ध जीवन जगता यावे त्यासाठी बालस्नेही व समतामूलक वातावरण या उपक्रमांच्या माध्यमातून निर्माण होत असते आणि त्यामुळे बालकांचे सामाजिक आणि भावनिक अध्ययन होण्यास मदत होते. गेल्या अनेक वर्षापासून श्रीकृष्ण आपल्या श्रद्धेचे केंद्र राहिलेला आहे. धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा आणि वाईट गोष्टींवर चांगल्यांचाच विजय होतो. तसेच एक कर्तव्यदक्ष व न्यायप्रिय व्यक्तिमत्वाचा आदर्शाचे प्रतिनिधी म्हणजे श्रीकृष्ण. मानवाचा विकास कोणत्या मार्गाने होतो, मानवाचा विकास होण्यासाठी कोणत्या मार्गाचा आपण अवलंब केला पाहिजे याची शिकवण बाळकृष्णाने आपल्याला दिली. हा वारसा, ही संस्कृती, हा सण उत्सव कसे व कशासाठी साजरे करतो हे आपल्या मुलांना माहीत असणे गरजेचे असते आणि ते आपले कर्तव्य आहे हे सर्व देण्याचा आम्ही या परिसरात प्रयत्न करीत असतो. आज हजारो वर्ष उलटून गेली तरी कृष्णाला पाहण्याचा, ऐकण्याचा, वाचण्याचा मोह लहान मोठ्या सर्वांना पडतो. बालपणी नैसर्गिक शुद्धभाव ठेवून आपल्या बाललीलामध्ये आसपासच्या चराचराला देहभान विसरायला लावणारा हा देवकीपुत्र लहानापासून तर म्हाताऱ्यापर्यंत हवाहवासा वाटणाऱ्या या श्रीकृष्णाने जीवन जगण्याचा आदर्श आपल्या सर्वांसमोर ठेवला. बाळगोपाळांमध्ये सहकार्याची, एकात्मतेची भावना निर्माण व्हावी, त्यांना प्रेरणा मिळावी, त्यांच्यात उत्साह, आत्मविश्वास निर्माण व्हावा, जगण्याचा आनंद त्यांच्यामध्ये निर्माण व्हावा, त्यासाठी आपण गोकुळाष्टमी हा उत्सव आम्ही गेल्या अनेक वर्षापासून साजरा करीत आहोत. या आदर्शरूपी संस्कृतीची जपणूक करण्यासाठी शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्याची प्रेरणा आणि सहकार्य व मार्गदर्शन आमच्या लोकमान्य प्राथमिक विद्यालयाला आपणा सर्वांकडून मिळावी व ती मिळणारच आहे अशी मी अपेक्षा ठेवून मी माझ्या प्रास्ताविकास पूर्णविरामले. कृष्ण जन्माष्टमी हा केवळ एक उत्सव नाही, तो आनंद, भक्ती आणि एकतेचा उत्सव आहे. आणि हा उत्सव आणखीनच खास करण्याकरता आपल्या विद्यालयातील इयत्ता 3री व 4थीच्या विद्यार्थिनी नृत्याविष्कार सादर करणार आहे. इयत्ता 3री व 4थीच्या विद्यार्थिनी आता नृत्याविष्कार सादर करतील.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच उपस्थित सन्माननीय पोलीस निरीक्षक तांबडे साहेब, मंचावर उपस्थित प्रिन्सिपल व इतर मान्यवर, तसेच या शाळेतील शिक्षकेतर सर्व कर्मचारी, तसेच बालगोपाल आणि त्यांचे पालक, श्रीकृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम या शाळेने अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आयोजित केलेला आहे. अतिशय सुंदर असे बालगोपाल या ठिकाणी राधा आणि कृष्ण यांच्या रूपामध्ये या ठिकाणी सजून आलेले आहे. या सणाचं महत्त्व आणि श्रीकृष्णाच्या कार्याचं स्मरण महत्त्वाचं म्हणजे भारत देशाच्या संस्कृतीमध्ये आणि भारत देशाच्या इतिहासामध्ये श्रीकृष्णाचं स्थान हे अनन्यसाधारण आहे. त्यांनी आपल्याला मानव जातीला किंवा या भारत देशातील जनतेला कशा प्रकारे आपण वागलं पाहिजे, कशा प्रकारे आपण राहिलं पाहिजे, कशा पद्धतीने आपण आपले नातेसंबंध किंवा प्राणीप्रेम या सगळ्या गोष्टी, संगीत, नृत्य या सगळ्या ज्या काही आपल्या संस्कृतीला शोभेशा गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण कशा जपल्या पाहिजे यासाठी श्रीकृष्णाच्या कार्याचं आपल्याला स्मरण व्हावं म्हणून आपण हे श्रीकृष्ण जन्माष्टमी इतक्या मोठ्या प्रमाणात निर्माण करतो. आजच्या बालगोपालांना सांगायचं झाल्यास आपण श्रीकृष्णाप्रमाणे दूध, दही, लोणी, तूप हे मोठ्या प्रमाणात खाल्लेलं पाहिजे. तुम्हाला माहीत असेल श्रीकृष्णाच्या आईच्या मडक्यामधलं दूध, दही श्रीकृष्ण चोरून खायचे, मडके फोडायचे. त्याच्या आईसोबत त्यांचा खटाळपणा, नादाळपणा दिसून येत होता. आणि अशाच पद्धतीने आपण सुद्धा दही, तूप आणि जे काही दूधजन्य पदार्थ आहे ते खाल्ले पाहिजे, म्हणजे आपली प्रकृती चांगली राहील. मोठ्या प्रमाणात समाजामध्ये जर पाहिलं तर आज खर्रा, तंबाखू, गुटखा याचं प्रमाण वाढत आहे. पण श्रीकृष्णाने आपल्याला एक आदर्श घालून दिलाय की आपण त्या गोष्टी न खाता चांगल्या पौष्टिक आहाराच्या गोष्टी आपण चोरून खाल्ल्या पाहिजे. अशा प्रकारचा आदर्श या श्रीकृष्णांनी आपल्याला घालून दिलेला आहे. तसंच त्याच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आपल्याला ज्या गोष्टीचं ज्ञान त्यांनी दिलेलं आहे, जसं भारतीय संस्कृतीमध्ये तुम्हाला माहीत असेल एक गीतेची रचना, गीतेचं तत्वज्ञान जे आज संपूर्ण जग वाचतं, अशा प्रकारचं गीतेचं ज्ञान त्यांनी भारतीय संस्कृतीमध्ये आणि भारतीय लोकांना दिलेलं आहे. त्यामधून सुद्धा आपण एक चांगला बोध घेऊ शकतो आणि चांगलं आयडियल जीवन कसं जगता येईल, एक आदर्श विद्यार्थी, आदर्श शिक्षक, आदर्श पालक आणि या देशाचा आदर्श नागरिक आपल्याला कसं होता येईल याचं संपूर्ण ज्ञान श्रीकृष्णांनी आपल्या तत्वज्ञानामध्ये, आपल्या विचारामध्ये मांडलेलं आहे. आणि त्यांच्या या स्मरणार्थच आपण अशा प्रकारचे कार्यक्रम संपूर्ण भारत देशात राबवले जातात आणि आम्हाला आनंद होतोय. तुम्हाला माहीत असेल कदाचित श्रीकृष्णाचा जन्म हा जेलमध्ये झाला होता. त्यांच्या मामाच्या घरी कारागृहामध्ये जन्म झाला होता. तुम्हाला माहीत असेल कदाचित की त्यांच्या बहिणीला होणारं जे अपत्य होतं ते या कंसाचा वध करल अशा प्रकारची आकाशवाणी होती आणि त्यामुळं तिचा एकही बाळ जिवंत राहू नये यासाठी जे काही बाळ व्हायचं ते तो कंस मारायचा. आणि त्या अंधार कोठडीमध्ये जन्म झालेल्या श्रीकृष्णांनी भारतीय संस्कृतीला आणि भारतीय संपूर्ण जनतेला आणि जगाला एक प्रकाशमान जीवन जगण्याचा मार्ग त्यांनी आपल्याला दिलेला आहे. तर या प्रसंगी मी एवढेच सांगून माझे 2 शब्द संपवितो. ऑर्गनायझरनी, या शाळेच्या प्रशासनांनी, संस्था चालकांनी मला आणि सरांना, पोलीस प्रशासनाला या कार्यक्रमाला बोलवून आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आमचा सन्मान केला, त्याबद्दल त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री पाटील सर आपले मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करते. श्री शारदा, आजच्या या सोहळ्याला अतिशय आवर्जून उपस्थित असलेले आपले या बरोड्याचे पोलीस निरीक्षक सन्माननीय कांबळे साहेब, आत्ताच ज्यांनी अस्खलित आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं असे श्रीयुत भस्मे साहेब, या
शाला समितीचे व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष पत्रकार श्री घुमे साहेब, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेल्या या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका माननीय उरकांदे मॅडम, पूर्वीच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका माननीय पनके मॅडम, या शाळेचे सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी वृंद, उपस्थित सर्व पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी तुमचं आज अभिनंदन करतो. खूप छान नृत्य तुम्ही सादर केलं आणि असं नेत्रदीपक तुम्ही नृत्य सादर केल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन आहे. एक तर म्हणजे काय झालं की हा जो परिसर आहे, हा परिसर पाहिल्यानंतर मला असं वाटलं की मी वृंदावनामध्येच आहे. कारण ही सगळी जी सावली आहे, ही सगळी सावली झाडांची सावली. मला वाटते गोकुळातलं वर्णन ज्या ज्या वेळेला येतं त्यावेळेला गोकुळात श्रीकृष्णाने नृत्य कुठे केलं तर त्या वृंदावनामध्ये केलं, जिथे झाडी होती, भरपूर सावली होती. आज हे सगळं सावली दिसते आहे. आणि मला तर असं वाटतं की तुम्ही ज्यावेळेला नृत्य करत होतात ना, त्यावेळेला ते झाडं सुद्धा आपल्या आनंदाने फांद्या हलवत होते वाऱ्याने, आताही हलवत आहेत. त्यांनाही कळत असलं पाहिजे, झाडांना जीवन असतं असं आपण म्हणतो. त्यांनी आपले हिरवे रंग उजळून तुमच्यावरती स्मितहास्य केलेलं आहे. आणि या सावलीमध्ये आपण हा आजचा सोहळा करतो आहोत दहीहंडीचा. मित्र हो, या ठिकाणी पालकवर्ग उपस्थित आहे. छोटीशी गोष्ट सांगून मी थांबणार आहे. भस्मे साहेबांनी त्याची सुरुवात केली की कृष्णाचा आणि तसा पोलीस स्टेशनचा फार जवळचा संबंध आहे. कारण त्याचा जन्म जेलमधला आहे आणि त्याच्यावर आरोपही चोरीचा आहे. आणि त्या क्षेत्रातल्या ज्या गोपिका म्हणजे त्या सवंगड्यांच्या आई होत्या, त्या आईने कृष्णाची तक्रार यशोदेकडे केली. ते यशोदा म्हणजे त्यांचं पोलीस स्टेशन असलं पाहिजे. पहिला FIR त्यांनी तिथे नोंदवला की यशोदेबाई, कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे की जावे, आम्ही गोकुळात राहावं की नाही. पण खरं म्हटलं तर ती चोरी नव्हती. आपल्या घरी कोणी चोरी करत नाही, आपल्या गावात कोणी आपल्या मुलांना सांगत नाही तुम्ही चोरी करा. पण हे सवंगडी एक ठिकाणी जमले आणि ते एकमेकांना विचारायला लागले, बोलायला लागले. म्हणाले की का रे, तुम्ही आपल्या स्वतःकडे पाहता का? हे कसे हाडं निघाले आहेत, आपले अंगावर मुठभर मास्तरी आहे का? नाही. का बरं नाही? कारण आपल्या घरामध्ये दही होतं, दूध होतं, लोणी होतं, पण सगळं कुठे जातं? मथुरेच्या बाजारात जातं. आपल्याला काहीच नाही मिळत. आपल्याला जे हक्काचं आहे ते आपल्याला मिळालं पाहिजे ना. मग उरलेलं असेल तर ते विकावं आपल्या आईनी वगैरे वगैरे. मग आपण काय करायचं? तुझ्या घरचं मी खातो, माझ्या घरचं तुम्ही खा. आपण सगळ्यांच्या घरी जाऊन सगळे झोपलेले असताना ते लोणी आपण खाऊ. आणि हे सगळे प्रकार ज्या वेळेला वाढले त्यावेळेला सगळ्या जणांनी असं ठरवलं की यांचा लीडर कोण आहे? यांचा लीडर गोपाल कृष्ण आहे. मग गोपाल कृष्णाच्याकडे त्याच्या घरात जाऊन या सगळ्या गवळणींनी तक्रार केली. आणि ती तक्रार कशी केली की यशोदेबाई, याला आवरा आता. तुमच्या नंदाचा पोर, मोठ्याचा पोर आहे, त्याला आम्ही कसं सांगावं, कसं शासन करावं, तुम्ही त्याला आवरा. त्यांनी कृष्णाला बोलावलं यशोदेने आणि विचारलं की का रे, ह्या सगळ्या जण तुझ्या तक्रार घेऊन आलेले आहेत, तू लोणी खातोस का यांचं? कृष्णाने काय सुरेख उत्तर द्यावं, एखाद्या वकिलाने उत्तर देतं तसं त्यांनी सांगितलं की मैं नहीं माखन खायो, मैं नहीं माखन खायो, मी लोणी खाल्लेलं नाही. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की अरे सगळेजण सांगतायत ना. म्हणाल त्यांना जाऊ दे, मग मी तुला खरं सांगतो. या सगळ्या बाजूला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं आतापर्यंत मी असं म्हणत होतो की मैं नहीं माखन खायो, पण आता तुला सांगतो, खरं सांगतो, मैंने माखन खायो. माखन मीच खाल्लेलं आहे, लोणी मीच खाल्लंय. लोणी खाणारा आणि त्याचा कबुली जबाब देणारा, अत्यंत मोकळ्या मनाचा, योगी पुरुष झालेला, अनासक्त असलेला, आयुष्यामध्ये सगळे वैभव दाराशी असताना सुद्धा अर्जुनाचे घोडे धुण्यात धन्यता मानणारा,
आणि द्रौपदीच्या तुळशीच्या पानावर स्वतःच्या पोट भरल्याचं ढेकर देणारा हा योगी पुरुष हा हजारो वर्षपर्यंत आपल्याकडे परंपरेने चालत आला, आजही चालत आलेला आहे. तुमच्या माझ्यामध्ये असे हे गोपालकृष्ण आपण पाहतो आहोत. या गोपालकृष्णांनी शाळेत यावं, खेळावं, भरपूर गाणी म्हणावी, भरपूर नाच करावे आणि वेळ मिळाला तर अभ्यास करावा. कारण जरी अभ्यासाचं हे युग असलं, स्पर्धेचं युग असलं, तरी आता फारसं कोणी नापास होत नाही. कारण आता पास नापासची व्याख्या संपत आलेली आहे. सगळेजण मार्क्सवादी झाले आहेत की आपल्याला किती मार्क्स मिळतात. 97% मार्क्स मिळालेला विद्यार्थी देखील आपल्याला नाराज झालेला मिळतो की मला 97च मिळाले, 3 नाही मिळाले. त्याचा तो नाराज असतो, अतृप्त असतो. खूप आपण ज्या वेळेला एकमेकांच्या सोबत राहू, सोबत खेळू, सोबत नाचू आणि सोबत भोजनही करू, ती संस्कृती खऱ्या अर्थाने श्रेष्ठ संस्कृती आहे. अशा संस्कृतीचे वारसदार तुम्ही आणि आम्ही झालं पाहिजे. 4 दिवसापूर्वी पवार साहेब इथे आले होते. पवार साहेब बोलता बोलता एक छोटंसं वाक्य ते म्हणाले, मला खूप पटलं ते. ते असं म्हणाले की आमचं पोलीस डिपार्टमेंट असं असतं की सदैव ताण, ट्रेस, तो ट्रेस कधी वरतून शासनाकडून येतो, कधी समाजाकडून येतो, कधी आपत्तीमधून येतो आणि आम्ही सगळे ट्रेसफुल होतो. आमचं ट्रेनिंग ज्यावेळेला झालं म्हणाले त्यावेळेला आमच्या वरच्या अधिकाऱ्याने सांगितलं की तुम्हाला ज्यावेळेला ट्रेस असह्य होईल त्यावेळेला लहान मुलांच्या मध्ये बसा, लहानशा मुलांच्या मध्ये वावरा, तुमचा सगळा ट्रेस नष्ट होऊन जाईल. आम्ही सुद्धा याच कारणाने या सगळ्या विद्यार्थ्यांच्या उपक्रमामध्ये सहभागी होतो. त्यांच्याकरता नाही, आपल्या जीवनामध्ये आपलं आरोग्य चांगलं राहावं याच्याकरता होतो. या सगळ्या संस्कृतीकरता तुम्ही जी जपलेली आहे, तुम्ही अनेक वर्षापासून ही दहीहंडी करता आहात, तुमचं खूप अभिनंदन. तुमच्या शिक्षकांचं अभिनंदन. अव्याहतपणे या शाळेला सर आता 60 वर्ष झाली. या 60 वर्षामध्ये या शाळेने एक वेगवेगळी परंपरा निर्माण केली आणि त्याचं एक नाव सगळ्या ठिकाणी होतं आहे. याचं सगळं श्रेय इथल्या शिक्षकांना आहे, इथल्या कर्मचाऱ्यांना आहे. या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. तुम्ही सगळेजण दहीहंडीचा कार्यक्रम पाहण्याला उत्सुक झाला आहात, तुमचं पण अभिनंदन करून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आत्ताच सादर झालेल्या नृत्यामध्ये इयत्ता 3री व 4थीच्या 38 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. त्यांचा उत्साह द्विगुणित व्हावा याकरता आपण त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देणार आहोत. तर मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री पाटील सर यांना अशी विनंती करते की त्यांनी हे बक्षीस वितरण करावे. सर्वप्रथम आहे स्वरा शेंडे. स्वरा शेंडे. त्यानंतर सिद्धी गोडे. यानंतर आहे अल्फिया शेख. यानंतरचे बक्षीस वितरण माननीय श्री तांबडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. खुशाली कुमरे. खुशाली कुमरे. यानंतर आहे श्रद्धा मोहरे. त्यानंतर त्रिशा खैरे. यानंतर आहे मेदिनी पेटकर. यानंतरचे बक्षीस वितरण श्री भस्मे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. स्वरा थोरात. स्वरा थोरात. तिच्यानंतर आहे रुही गराटे. रुही गराटे. त्यानंतर शिवन्या पासवाई.
यानंतरचे बक्षीस वितरण माननीय श्री घुमे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. दीप्ती थेटे, फाल्गुनी लिल्लारे, अवनी चांदेकर, स्वानंदी सुसलकर, यानंतरचे बक्षीस वितरण आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सह उरकंदे मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते. वंशिका ठावरी, क्रिशा कोळावे, आराध्या खंडाळकर, प्रीती कर्णुके, साची जरिले, यानंतरचे बक्षीस वितरण पाटील सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. सलोनी शिवरकर, अनुष्का तुराडे, अलिशा शेख. मुलींचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. अलिशा शेख, हर्षाली कोल्हे, सिद्धी देवगडे, यानंतरचे बक्षीस वितरण मान्य श्री कांबळे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. अंशिका देवाडे, गारवी डोंगे, मानवी झुंगरे, प्रज्ञा बैलमारे, त्रिवेणी निकुरे, यानंतरचे बक्षीस वितरण माननीय श्री भस्मे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. अवनी वाघमारे, ज्ञानवी गिरसावडे, देवश्री लोकरे, कनक सौसागडे, स्वरा चौधरी, स्वरा ताराचंद चौधरी, सर्व विद्यार्थिनींचे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन. एकदा सगळ्यांसाठी पुन्हा टाळ्या होत्या. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री गोरुडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. श्री आशिषजी घुमे सयाजीचा राखणदार या वृत्तपत्राचे संपादक हे नेहमीच आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहतात, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे अजिंक्य पोलीस निरीक्षक विशेष अतिथी म्हणून लाभलेले आहेत, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. त्याचप्रमाणे माननीय शरदजी भस्मे सर हे सुद्धा उपस्थित झाले, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. तसेच आमच्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका या सुद्धा उपस्थित झाल्या, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. तसेच आज ज्यांनी कार्यक्रम सादर केला, नृत्यविष्कार सादर केला आहे, या सर्वांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे सर्व पालकांचे सुद्धा मी आभार मानतो, त्यांनी इतक्या वेळ आम्हाला अमूल्य असा वेळ दिला, त्याप्रमाणे त्यांचे मी आभार मानतो. आणि यानंतर पुढील कार्यक्रम आपण ज्याची वाट बघत आहोत
त्या पुढील कार्यक्रमाकडे वळत आहोत. आता लगेचच दहीहंडीच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी श्री लाभे सर, श्री गोरुडे सर व श्री बर्डे बाबू सांभाळतील अशी मी त्यांना विनंती करते. विद्यार्थी आहे मानव तिकट, यश नागपुरे, वंश वर्बे, निरांश वासेकर आणि योजित येसेकर. या मुलांनी देखील तयार करायचं आहे.
तिसरा पोराने अंडी फुटू शकलेली नाहीये. चौथा अ वर्ग. लवकर तोपर्यंत
विजय बाला गंगा आला रे आला जरा मटकी संभाल विजय बाला गोविंदा